नमस्कार, पुन्हा एकदा डीके प्रोडक्शन चॅनलवर मी आपल्या सर्वांचं खूप तनामनाधनातून स्वागत करतो। मी आहे दीपक खिलारे, तर सगळ्यांना माहिती आहे। तर आज विशेषतः म्हणजे दिंडीचा हा शेवटचा दिवस होता, म्हणजेच आवळी पूजन। तर या आवळी पूजन जवळपास 4 वाजता आमच्या गावामध्ये म्हणजेच आदर्श गाव ताकतोडा येथे सेलिब्रेशन होणार आहे। तर आपण ते व्हिडिओ मध्ये बघणारच आहोत। आज संध्याकाळी 4 वाजतापासून शूटिंग करतो आणि दुसऱ्या एखाद्या सेशन मध्ये ते सर्व व्हिडिओ मी टाकून देतो। तत्पूर्वी आपल्या नारायणगिरीच्या मंदिराकडे एक छोटासा आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तर तो कार्यक्रम म्हणजे नाव न सांगता मी डायरेक्ट चालूच करून देतो। तर सर्व जणांना आपल्या डीके प्रोडक्शन चॅनलवर मी सगळ्यांचं एक खूप शब्द सुमनानं स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। तर हे तुम्ही बघू शकता, आमच्या गावामधले काही दिग्गज कार्यकर्ते लोक इथं बसलेले आहेत। तर यामध्ये पण एक सामील झालेले आमचे सर्वांचे मामा असे प्रसिद्ध, म्हणजेच तालेमामा असं त्यांना जिक्र करतात आमच्या गावामध्ये, तेच तालेमामा तुमचं एक शब्द सुमन आमच्या चॅनलवर खरं स्वागत करतो। तर तुमच्यासाठी म्हणजे सर्वांसाठीच प्रश्न होते, पण हे खूप काही आपल्या चॅनलवर कित्येकदा दिसलेले आहेत। पण यांचं तालेमामांचं एक मनोगत, एक हितगुज आपल्याला थोडंसं ऐकायचंय, म्हणून 2-3 प्रश्न आपण खास करून तालेमामासाठी काढलेले आहेत। तर चला एकदा तालेमामाला आपण एकदा प्रश्न विचारू। मामा, तुमच्यासाठी 2 ऑप्शन असे दिलेले आहेत की त्या 2 ऑप्शन मधून फक्त एकच ऑप्शन चूज करायचं। विचारपूर्वक उत्तर द्या, असं काही नाही की बुवा तुमचं जे उत्तर आहे हे असं कंपल्सरी असं आलंच पाहिजे किंवा खरंच उत्तर आलं पाहिजे अशातला विषय काय नाही। एक फक्त कार्यक्रमाचा एक आढावा किंवा बघ असं आपलं एक हितकूज म्हणून हे कार्यक्रमात राबवलेलं आहे। तर प्रश्न असा आहे, त्यामधून फक्त एकच गोष्ट तुम्ही सिलेक्ट करायची। दोन्ही पण गोष्टी ह्या तुमच्या नाहीत, फक्त कोणती एक गोष्ट उचलायची, एकच बाजू उचलायची। तर प्रश्न असा आहे की तुमच्यासाठी माती महत्वाची आहे का कागद महत्वाचा? माती। माती, त्याचं कारण एकदा सांगा सगळ्यांना कळू। कारण सर्व देशाला त्याच्यावर जीवन जगता येते जगाला, त्यामुळे माती महत्वाची। माती महत्वाची नाही, बरं कागद महत्वाचा नाही, कशावरून तुमच्या म्हणून? महत्वाचा आहे पण त्याला दुय्यम स्थान आहे, दुय्यम प्रथम स्थान मातीला आहे। माती तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करून सांगा आणि कागद थोडासा एक्सप्लेन करा। कागद हा माणसाचं ज्ञान, शिक्षण, कायदा या सर्वासाठी कामी पडतो, पण माती ही माणसाचं जीवन जगण्यासाठी कामी पडतं, म्हणून मातीला प्रथम स्थान आहे, कागदाला दुय्यम स्थान आहे। पण असं काही ठिकाणी समजलं जातं की आपल्याला जर कुठं बाहेर गावी जायचं, काहीतरी शॉपिंग करायची म्हणा, काहीतरी बाजार करायचा म्हणा, तर तिथं तर आपण माती वगैरे तर देऊ शकतो, तिथं आपल्याला सर्व कार्यालयामध्ये कागदाला प्रथम स्थान आहे, पण त्याही माणसाला जीवन जगवायचं तर मातीवरच जगावं लागतं, मातीला प्रथम। आता या माती आणि कागदवर मी जास्त बोलणार नाही, कारण आमच्यापेक्षा जे काही दिग्गज लोक इथं पाहणारे सबस्क्रायबर आहेत आपले, हे काही सर्व गोष्टी समजून घेणार आहेत आणि त्यांना त्यांचं प्रश्नाचं उत्तर मिळेल। मित्र, कोणाची जर निराशा असेल, काही वाटत आलं तर तुम्हाला वाटत आलं, आपला स्क्रीनवर नंबर दिसेल 7875016072, फोन करा। तुमच्या सर्व काही प्रश्नाची उत्तर इथं सिलेक्शन होईल किंवा मग याचं एक प्रतिउत्तर आहे की तुमचं समांतरकारक तुम्हाला उत्तर मिळेल। तर चला आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। हाच प्रश्न परत एकदा दुसरा एक प्रश्न तालेमामाकडे झाला, कारण सर्वांना एक प्रश्न आपण विचारलेला मागलच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल, नसेल बघितला तर त्याची लिंक मी व्हिडिओमध्ये देऊन टाकतो। तर चला दुसरा प्रश्न येतो। मामा, तुम्हाला एक दुसरा असा प्रश्न आहे, टायमाचा विलंब जास्त न घेता थोडासा लवकरात लवकर कार्यक्रम आटोपण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर दुसरा प्रश्न असा आहे की आई किंवा बायको यामधून तुम्हाला महत्वाचं कोण असतं? आई। आईच। आता एक्सप्लेन करा, आई का बरं महत्वाची आणि बायको का बरं महत्वाची? आई ही जन्मदाती असते, ज्ञानाची दाती असते आणि माणसाचं संगोपनाची दाती असते। पत्नी ही माणसांच्या बळकट व्यवहारामध्ये कामी पडणारी असते, मग दुय्यम स्थान पत्नीला आहे आणि प्रथम स्थान आईला आहे। तुम्ही एक गाणं ऐकलं असेल कदाचित, आता येईन मला कुणाचं ऐकू, मला फक्त पाहिजे बायको। म्हणजे नेमकं या गाण्याचा अर्थ होऊन असं हे करता येते की पत्नी ही आयुष्यभर सोबत राहणारी, पण आई ही काही काळ टिकणारी, बरोबर? ती आयुष्यभराचा गाणं आपल्यासोबत नाही। हा गीत, अभंग आणि श्लोक याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असते। गीत अलीकडल्या काळातले असतात, अभंग मधल्या काळातले असतात आणि श्लोक पूर्वीच्या काळातले। धन्य माता पिता तयेची आहे अभंगाचं मधल्या काळातलं, तमेव माताचे पिता तमेव, तमेव बंधूची सखा तमेव, भगवान श्रीकृष्णान म्हणलेलं आहे। म्हणून मातेला प्रथम स्थान आहे आणि पत्नीला दुसरं स्थान। धन्यवाद मामा। मित्र, या प्रश्नासाठी जर तुमचे काही वेगळ्या कमेंट्स असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। आता प्रश्न तिसरा, खरं सांगायचं म्हणजे तालेमामा बोलता बोलता मी प्रश्न विसरून गेलो, 2 मिनिटं पोस्ट करेल चालू केलं। तर मित्र, तालेमामा परत एकदा तुम्हाला एक असाच प्रश्न आहे की
एक कप आहे, आपण कप चहा पितो, वास्तविक आता आपल्या दिंडीमध्ये ते छोटेसे कप आहेत, पण आपण रेग्युलरली घरामध्ये जे कप आणि चहा पितो त्याला कान असतो. तर एक प्रश्न असा आहे, कॉमन सेन्स वाला प्रश्न आहे की कपाचा कान हे कोणत्या बाजूने? आता हा प्रश्न सगळ्याला विचारण्यात येईल, कपाचा कान हे कोणत्या बाजूने? सर्व बाजूने. तुमचं म्हणणं काय आहे? सर्व बाजूने. काका तुमचं म्हणणं? सर्व बाजूने. बाबा मामा? हा, बाहेरच्या बाजूने. बरोबर, यायचं उत्तर बरोबर आहे. कपाचा कान हे बाहेरच्या बाजूने असते, कारण बाहेरची बाजू कोणती? आतली आणि बाहेरची, त्याच्यासाठी बाहेरच्या बाजूने. बाहेरली बाजू म्हणजे सर्व बाजू. सर्व बाजू नाही ना, सर्व बाजू पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कोणत्या तसा तो बाजू? कप सगळ्याच बाजूने फिरते, पण स्पेसिफिक आपल्याला पाहिजे ना, आपल्याला स्पेसिफिक जागा पाहिजे. तशी एकदम सांगता येत नाही. बाहेरची बाजू म्हणल्यावर ते सगळीकडून घुमणार आहे, सगळ्या दाही दिशाने घुमणार आहे, बरोबर. पण मग आता आतली आणि बाहेरची ह्या दोन बाजू झाल्या, मग याच्यातून एक बाजू निवडली गेली त्याने बाहेरची बाजू निवडली. आपला कार्यक्रम हा इथेच संपला असं जाहीर करण्या अगोदर कालेमामाचा थोडस मनोगत आपण या आवळी पूजनाच्या निमित्तानं ऐकणार आहोत. तर ते 2 शब्द सांगतील, तर सर्वजण ऐका. जय जवळी जवळ. आवळी पूजनाचा संध्याकाळचा कार्यक्रम आहे, याबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया आहे एकदा दर्शवा. सनातन धर्मामध्ये सनातन धर्माची सुरुवात ही भगवान शंकरापासून झाली. भगवान शंकर आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा तिथून सनातन धर्माला सुरुवात झाली. सनातन धर्म एकदा मोडकळीला आल्याच्या नंतर शंकराचार्यांनी त्याला उभारी दिली. शंकराचार्यानंतर भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला उभारी दिली, तुकोबारायांनी, नाथ महाराजांनी. नेमकं कार्तिक स्नान हे काय असतं? मराठी संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये 12 महिने असतात. 12ही महिने संस्कृतीप्रमाणे त्याला नाव आहेत. तुम्हाला माऊलीच्याच भाषेतच सांगायचं असलं तर दशरथी मारीला तोची होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. श्रावण महिन्याचा महिमा सांगत असताना श्रावणाला कुणी मारलं होतं? दशरथाने मारलं होतं. महाराजानं याच्या श्रावणाचं नाव नाही घेतलं, पण दशरथे मारीला, दशरथानं कुणाला मारलं होतं असं शब्द याच्यात ठेवले, गुलदस्त्यात ठेवले. खरं जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय आणि सनातन धर्म हे अंधारच असते. महाराज म्हणतात की वेद मार्गे मुनी गेलो त्याची मार्गे चालिलो, नकडे विषय अंधा म्हणून उघड बोलले. हे अंधारातच असते, उघड बोलायचं थोडं थोडं असते. उघड जर बोलला असतं पूर्ण अभंगाचं महत्व कमी झालं असतं. तसाच एक कार्तिक मास आहे, माघ मास आहे, असेच स्नानाचे हे दिवस आहे. असं हे सनातन धर्माचं स्नान चालतं. याला दुसरं एक कारण आहे की सनातन धर्मामध्ये चातुर्मास म्हणजे एक 4 महिन्याचा एक उपवासाचं, व्रताचं, तपश्चर्याचं, तपाचं एक काळ असतो 4 महिन्याचा. त्याची सुरुवात आषाढीला होते आणि ती आता कार्तिकेला समाप्त होते. हा चातुर्मासाचा शेवट हा आवळी पूजनानं करावा म्हणून असतो. सनातन धर्माचं दुसरं एक महत्व सांगतो, आवळीचीच पूजा का करायची. सनातन धर्मामध्ये 6 झाडाला सर्वात महत्व आहे. लय लोक कुठं बघतही नाहीत, काहीही करतात, तो प्रश्न वेगळा. नाहीतर वड, पिंपळ आणि पळस, आवळी, बोर आणि तुळस या 6 झाडाला सर्वात महत्व आहे सनातन धर्मामध्ये. वड हा भगवान शंकराचा अंश आहे म्हणून सांगतात. भगवान शंकरानं विष पिलं होतं. ज्यावेळेला समुद्र मंथन केलं, समुद्र मंथनातून 14 गोष्टी बाहेर पडल्या, त्यातून विष कोणी घ्यायचं हे भगवान शंकराने घेतलं. तसंच वडाच्या पानामध्ये चीक आहे, पण प्रदूषण जे होते डिझेल आणि पेट्रोलचं, त्या प्रदूषणात सर्वात प्रदूषण जास्त जर पित असेल तर वडाचं झाड पितं, आणि ऑक्सिजन सर्वात जास्त बाहेर पडत असेल तर वडाच्या झाडातून पडतं, म्हणून तो भगवान शंकराचा अंश. वृक्षानाम अस्वस्था गीता सांगते. पिंपळ हे वृक्ष, पिंपळाचं झाड जे विष्णूचा अवतार आहे, त्याचप्रमाणे तुमच्या पळसाचं झाड आहे ते ब्रह्मदेवाचा अवतार आहे. म्हणून या 3 झाडाला पुरुषामध्ये महत्व आहे. तसंच जे बोर आहे, बोर ही सावित्रीचा अवतार आहे म्हणजे ब्रह्मदेवाच्या पत्नीचा. तुळशी कोणाची लक्ष्मीचा अवतार आहे. आवळी ही पार्वतीचा अवतार आहे. म्हणून चातुर्मासाचा संप झाल्याच्या नंतर याची हे करावं लागते, आवळीची पूजा करावी लागते. याच्या कार्तिक मासाच्या इथं शेवटाला तुळशीचं लग्न असतं. तुळस बी तशीच आहे आणि तुळशीच्या लग्नाला बोरं वाहत असतात. म्हणून या 6 गोष्टी आहेत सनातन धर्मात महत्वाच्या आहे. म्हणून हे कार्तिक स्नान असतं. धन्यवाद मामा, खरंच खूप छान पद्धती तुम्ही आपल्या या कार्तिकचं म्हणजे दिंडीचं जे काही एंडिंग आहे खूप छान पद्धतीने केला. मित्र, परत एखाद्या कार्यक्रमाला असं आपण भेटत राहू. आपला कार्यक्रम असा आवडता घेतो, सर्वांना काम आहे. तर चला भेटू आपण परत एखाद्या नवीन कार्यक्रम.